काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये एक मोठा होर्डिंग कोसळला आणि नागरिक त्यात नाहक बळी गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर काही महिन्यातच कोसळला आणि त्यातील विविध गैरप्रकार समोर आले. बदलापूर मधल्या लहान मुलीवर अतिप्रसंगाची घटना घडली आणि विविध ठिकाणाहून तसल्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. महाराष्ट्राची इकॉनॉमिक ग्रोथ 6.1% वरून 4.9% आली. राज्य सरकारवरचं कर्ज 7.5 लाख कोटी आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकांवर तुमच्या माझ्यावर अंदाजे 60,000 रुपयाचं कर्ज आहे आणि कर्ज घेणं वाढतच चाललंय. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचं स्थान घसरलंय. इंडस्ट्रियल ग्रोथ 5.5% वरून 1.3% झालेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ नेगेटिव्ह झाली म्हणजे -1% आहे. मग रोजगार कुठून मिळणार? महाराष्ट्रातील 55% लोक गावात राहतात आणि त्यातील 87% शेतीवर अवलंबून आहेत. पण दर 8 तासावर एक शेतकरी आत्महत्या करतोय. या वर्षीच्या पहिल्या 6 महिन्यात महाराष्ट्रातील 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ग्रामीण महाराष्ट्रात सरासरी 4.5 व्यक्तींचे एक कुटुंब आहे असं समजू आणि त्या कुटुंबाचं सरासरी उत्पन्न 437 रुपये प्रतिदिन म्हणजे अंदाजे 13,000 रुपये महिना. फक्त शेतीशी जोडलेल्या लोकांपैकी 73% लोकांकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे आणि शेतीमधून होणारं कौटुंबिक उत्पन्न आहे दररोज सरासरी 126 रुपये. इतर उत्पन्न जोडलं तर सरासरी उत्पन्न आहे 319 रुपये म्हणजे महिन्याचे कौटुंबिक उत्पन्न 9,500 रुपये फक्त. दुष्काळ, कर्ज यासोबत आता हवामान बदलाने सुद्धा शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. राज्यातील अंदाजे 68% लागवडी योग्य जमीन दुष्काळाच्या सावटाखाली आहे. टेरी म्हणजे द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने इशारा दिलाय की सतत वाढत जाणाऱ्या तापमानाने पिकांचे उत्पादन कमी होईल. पीक जरी बरं आलं तरी बाजारभावाची शाश्वती नसल्याने या बाजारासोबत लग्नाच्या बाजारात देखील शेतकरी तरुणांचा भाव उतरलाय. राज्याच्या जीव्हीएसए मध्ये 57.1% वाटा सेवा क्षेत्राचा, 30.9% वाटा उद्योगांचा आहे आणि साधारण 12% वाटा शेतीचा आहे. पण 82% लोकांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण दुष्काळग्रस्त क्षेत्राच्या 24% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. 99 तालुके जवळपास कोरडे असतात. 2012 साली तर 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा आलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे महाराष्ट्रात सध्या स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, शेतकरी समस्या, बेरोजगारी, परीक्षांमधले गोंधळ, पर्यावरण, आरोग्य, बाहेर आणि विशेषतः गुजरातमध्ये जाणारे उद्योग यांच्यासारख्या अनेक समस्या असताना निवडकांकडून चघळले जाणारे विषय कोणते आहेत? तर हिंदू, मुस्लिम, बांगलादेश वगैरे. म्हणूनच द्वेषयुक्त भाषणे महाराष्ट्रात सर्वाधिक झाली. 2022 मध्ये दंगलीच्या कारणास्तव अटक झालेल्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रामध्ये. खरं तर हेच आहेत महाराष्ट्राचे दुश्मन, ज्यांना महाराष्ट्रात यूपी, बिहार प्रमाणे अस्थिरता, अशांतता आणायची आहे, जेणेकरून तिथल्याप्रमाणे इथेही उद्योग येणार नाहीत आणि असलेले उद्योग बाजूला गुजरातमध्ये निघून जातील. नाहीतरी महाराष्ट्राचे म्हणवणारे नेते गुजरातची वकिली प्राणपणाने करताना दिसतात. मग गुजरात काय पाकिस्तानात आहे का असले प्रश्न असो किंवा सुरतच्या समर्थनार्थ इतिहासाची मोडतोड करून शिवाजी महाराजांचा अपमान असो, गरज आहे महाराष्ट्राने आपल्या प्राथमिकता ओळखण्याची, महाराष्ट्राचा विचार करण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या शत्रूंना ओळखण्याची. इंडियन व्हॉइसला लाईक, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.